नाशिककरांनो सावधान, कारण नाशिक शहरात फिरते बंटी बबलीची टोळी आणि या टोळीने सिडकोतील 2 सराफी दुकानातून सुमारे 3.5 लाख रुपयांच्या सोन्याचे दागिने खरेदी करून बंटी आणि बबलीने ऑनलाईन पेमेंटचा खोटा मेसेज दाखवून फसवणूक केल्याची घटना अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे। दरम्यान सराफ व्यावसायिकांना गंडा घालणाऱ्या बंटी आणि बबलीचा शोध घेण्याबाबत सिडकोतील सराफ असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांची भेट घेऊन तक्रार अर्ज दाखल केलाय। या प्रकरणाचा तात्काळ तपास करून बंटी आणि बबलीला जेरबंद करण्याचं आश्वासन दिलंय। याबाबतची माहिती अशी की उपेंद्रनगर आणि विजयनगर येथील सराफी पेढीमध्ये बिट्टू झा हा नाव बदलून आपल्या पत्नीसोबत सोन्याचे दागिने खरेदी करण्यासाठी आला। यावेळी त्यांनी दोघा वेगवेगळ्या ठिकाणच्या सराफांकडून सुमारे 3.5 लाख रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांची पसंती करत त्यांचे पक्के बिल देखील संबंधित दोघा सराफांकडून घेतलं। त्यानंतर त्याने बनावट ॲप बनवून फोन पे आणि NFT द्वारे पेमेंट केल्याबाबतचा मेसेज देखील संबंधित सराफांना दाखवला आणि हे दोघे बंटी आणि बबली यांनी सोन्याचे दागिने घेऊन दुकानातून पोबारा केला। परंतु प्रत्यक्षात सोन्याचे दागिने खरेदी करून देखील त्यांचं पेमेंट आपल्या खात्यात जमा झालं नसल्यामुळे लक्षात येताच संबंधितांनी आपली फसवणूक केल्याचं लक्षात आलं। यानंतर सदरील प्रकार सिडको सराफ असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना समजल्यानंतर त्यांनी अंबड पोलीस ठाण्यात धाव घेत हा प्रकार अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांना सांगत तक्रार अर्ज दाखल केला। दरम्यान सराफ व्यावसायिकांना गंडा घालणाऱ्या बंटी आणि बबलीचा शोध घेण्याबाबत सिडकोतील सराफ असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांची भेट घेऊन तक्रार अर्ज दाखल केलाय। या प्रकरणाचा तात्काळ तपास करून बंटी आणि बबलीला जेरबंद करण्याचं पोलिसांनी आश्वासन दिलंय। उत्तर महाराष्ट्र लाईव्हसाठी नितीन चव्हाण, सिडको।